नमस्कार शेतकरी बंधूंनो, मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी खत व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। कारण मका हे खादाड पीक आहे आणि त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनावर, खत व्यवस्थापनावर बराच खर्च होतो। जर खत म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर केलेल्या खर्चाचा पुरेपूर मोबदला आपल्याला मिळतो। त्यामुळे मक्यामध्ये पेरणीसोबत 10-26-26, 8-21-21 किंवा 9-24-24 यापैकी कुठलेही एक खत ज्यामध्ये नत्र कमी आणि स्फुरद पालात जास्त आहे असं एकरी 2 बॅग, यासोबत रायझर जी 5 ते 10 किलो, 5 किलो झिंक सल्फेट आणि 5 किलो फेरस सल्फेट असा पूर्ण पेरणीच्या वेळेस एकत्र करून डोस द्यावा। त्यानंतर 25 ते 25 दिवसाच्या दरम्यान एकरी 1 बॅग युरिया आणि त्यासोबत सल्फर WDG, सल्फा बूस्ट वगैरे त्या खतात युरियामध्ये मिक्स करून 2 किलो सल्फर द्यावं WDG आणि 45 दिवसाच्या दरम्यान, 50 दिवसाच्या दरम्यान एकरी अर्धी बॅग युरिया आणि त्यासोबत पी बूस्ट DX अर्धा किलो आणि केलिप DX अर्धा किलो असं आपण सगळं जर खत व्यवस्थापन केलं तर याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, झिंक, फेरस आणि इतर अन्नद्रव्ये सुद्धा व्यवस्थित जातील। हे मक्यासाठी, उत्पादनासाठी फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद।